ग्राउंड विजय क्रीडा मंडळासाठी नक्की आहे. बक्षीस कुठलं मिळावं याची कधीच अपेक्षाच आपण केली नाही, पण तसं मगाशी यांनी उल्लेख केला एक वेगळं नातं याच्यासाठी आहे की इथल्या प्रत्येक गोविंद आहे तो आमच्याशी जुळलेला आहे. वैयक्तिक माझ्याशी शिकणार इथंच. नमस्कार मंडळी, आता आपण आलोय श्री बाळगोपाल साई सेवक मित्र मंडळ येथे आणि आपल्या मित्रामुळे आपल्याला स्टेजवर यायला भेटलेला आहे. पद्धतशीरमध्ये इथे सराव हंडी स्पर्धा आहे. सो आता आपण ते रेकॉर्ड करणार, आज ते कव्हर करणार आहे. गणपती बाप्पा बोल, बजरंग साई बाबा की. संजूने गोविंदा पदक भावा किती लावले? 7 लावले. 7 लावले. भाई ट्रॉफी कुठे आपली? काय कडक असे 7 तर लावले संजूने. स्वप्नील दादा सावंत यांचं दादा प्रतिष्ठानतर्फे अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. पथक आपण आपले 7 थर रचायचे आणि इकडे मात्र 6 थरांची सलामी अगदी चांगल्या पद्धतीने पार पाडली आहे. फुले नगर गोविंदा पथक. मात्र शिवनेरी गोविंदा पथकाला मात्र इकडे सपोर्ट करायचा आहे. मात्र 5 थरांची सलामी दिली जाते. हंडी नेक्स्ट राहिला थोडा. चला बजरंगबली गोविंदा पथक सपोर्ट करायचं, जवळ यायचंय.
तसेच आपले लाडके आमदार कार्यसम्राट उमेश भाई उडगावकर यांचं देखील बाळ गोपाळ साहित्य मित्रमंडळ तसंच दादा प्रतिष्ठान रमेश भाई यांना देखील 1000 रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे उत्कर्ष क्रीडा मंडळासाठी. उत्कर्ष क्रीडा मंडळाची ओळख आहे. मित्रांनो एक पारितोषिक घेऊन जात आहे. राजोताई पाटील यांच्या इकडे आगमन होत आहे. जोरदार टाळ्यांच्या आवाज मित्रांनो राजोताईंचं आपण इकडे स्वागत करत आहोत. तसंच मामा मंचिकर यांचं देखील खूप खूप स्वागत आहे. साई सिद्धार्थ गोविंदा पथक आपला 7 थरांचा मनोरा रचण्यासाठी प्रयत्न करतायत. विनंती असेल बाकीच्या मंडळांनी सपोर्ट साठी यायचं आहे. 6 थरांची तर मंडळी जोरदार अशी स्पर्धा चालू आहे. फुल तरावंडी जोरात एकदम नाही वाटत. खूप असे मंडळ येत आहेत. खूप चांगला असा प्रयत्न करत आहेत. 7 तर 6 तर आणि शिवनेरीने 8 लावले ना. शिवनेरी गोविंदा पथकने 8 तर लावले पद्मश्रीमध्ये. आणि आपला 33 कोटीचा कोच पाठीमागे काय करतो. तर लवकर 33 कोटीचे पण आपल्याला दहीहंडी बघायला भेटणार आहे. लावणार कोटी मित्रमंडळ आता 7 थरांची कडक सलामी देणार आहेत. आणि 33 कोटीचा फोटोग्राफर जय मोंडकर फोटो काढला. बघूया आता थोड्याच वेळात 33 कोटी. त्याच प्रकारे आपण पाहू शकता सपोर्टसाठी आज देखील शिवछत्रपती गोविंदा पथक काय लावले त्यांच्या सोबत आहे. अगदी लहानपणापासून मित्रांनो 33 कोटीचा थोडासाठी प्रयत्न चुकला. आणि आता आहे विजय क्रीडा मंडळ कडक 8 थर लावणार. 8 थर लावणार. यानंतर गोविंदा पथक आपल्या 8 थरांचा मनोरा आपण दसऱ्याला सुरू करायचा आहे. सुंदर पद्धतीने कडक सलामी. गणपती बाप्पा बोल बजरंग. भांडूपच्या इतिहासातील 4था गोविंदा पथक जो 8 थरांचा प्रयत्न करतो. मंडळी आमचे संजीवनी गोविंदा पथकाचे सपोर्टिंग कोच आलेले आहेत आपल्या चॅनलवर. सपोर्टिंग कोचचे टी शर्ट बघू शकता तुम्ही. साई वजनवाले कसे लावले मग किती लावले संजीवनी गोविंदा पथक? 7 लावले.
मस्त काल मला मस्त लावले उतरवले. मग क्वालिफायमध्ये नाही गेलं ते आहे क्वालिफायमध्ये पण पोरं घरी गेले का रे? कामावरती जायचं काम मेन अंडी दरवर्षी. बघा पोरांचा उत्साह बघितला ना तुम्ही कसला भारी आहे. सो आता उत्कर्ष मित्रमंडळ आणि त्याच्यानंतर 33 कोटी, त्याच्यानंतर विकेएम विजय क्रीडा मंडळ थोड्याच वेळात आणि त्याच्यानंतर क्वालिफाय वगैरे होणार आहे. सो आपण थांबायचं वाटत नाही, थांबणार आहे. बघूया मूडवर आहे कारण की ऑलरेडी खूप लेट झालं आहे. तर 3 गोविंदा पथकाचे 3 तर लागणार आहेत. हे बघा उत्कर्ष गोविंदा पथक. अशी साताराची सलामी उत्कर्ष क्रीडा गोविंदा पथक. यशस्वीरित्या मात्र इकडे 7 तर कंप्लीट झाले आणि एका मागोमाग एक गोविंदा मात्र खाली उतरला. थरांची सलामी दिलेली आहे उत्कर्ष क्रीडा मंडळ. विजय क्रीडा मंडळ 8 थराचा प्रयत्न करतो. मित्रांनो, जेव्हा शेवटचा गोविंदा उभा राहील प्रेक्षकांना विनंती आहे तेव्हाच फक्त आपण टाळ्या वाजवायच्या. देखील जवळपास त्या मुकामापर्यंत पोहोचले होते आणि कुठेतरी ते फुगेमध्ये आले असं मला वाटतं. बॅड लक मित्रांनो, हार्ड लक म्हणतात त्याला, पण नाराज व्हायचं नाहीये. 8 थराच्या फायनल राऊंड मध्ये आपल्याला जाते ही दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी. एकदा जोरदार टाळ्या उमटवतात मित्रांनो विजय क्रीडा मंडळासाठी. तर तसंच ही ट्रॉफी देण्याकरिता मी मोड पाहिजे की आपण ही ट्रॉफी विजय क्रीडा मंडळाला सन्मानित करायची आहे. चला विजय क्रीडा मंडळ आपण यायचं. फक्त हंडी नाही तर हंडीच्या बाहेरच्या अशा गोष्टी आहेत ज्या संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत आणि त्या आपल्या संतोष दादा कास्ते यांनी केलं आहे. त्यांच्यासाठी देखील एकदा जोरदार टाळ्या वाजवतात मित्रांनो. एक प्रकल्प जो विजय क्रीडा मंडळाचा चालू आहे तो प्रकल्प नक्कीच खूप यशस्वीरित्या इकडे मात्र पार पडणार आहे. नक्कीच अशा प्रकल्प नक्कीच एक खूप मोठं कार्य करण्याचा प्रयत्न करतायत विजय क्रीडा मंडळ. तसंच विठ्ठलदादा परब आणि रमेशभाई कोरगावकर यांच्याकडून देखील आपल्या 7 थरांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक दिलं गेलं होतं. ते पारितोषिक मात्र आपण स्वीकारायचं आहे आणि नक्कीच दादांना देखील विनंती असेल आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे आपल्या सराव दहीहंडीबद्दल आणि नक्कीच आपल्या मंडळाबद्दल. आणि हा जो आपला आशा प्रकल्प आहे त्याची देखील आपण भांडुपकरांना एक छोटीशी माहिती पुरवायची आहे. बाळगोपाळ साई सेवक मंडळाच्या वतीने आयोजित सराव गोविंदासाठी उपस्थित या भांडूपचे काळके आमदार सन्माननीय रमेशभाई कोरगावकर, आमचे मित्र पराजी म्हणे, त्याचप्रमाणे
विठ्ठल परब आणि आणखी दुसरे मित्र मोहनभाई शिराग आणि इथे व्यासपीठावर सहित मान्यवर मित्र. जसं मागाशी उल्लेख केला हे ग्राउंड विजय क्रीडा मंडळासाठी नक्की आहे. बक्षीस कुठलं मिळावं याची कधीच अपेक्षा आपण केली नाही, पण जसं मागाशी यांनी उल्लेख केला एक वेगळं नातं याच्यासाठी आहे की इथल्या प्रत्येक गोविंद आहे तो आमच्याशी जुळलेला आहे. वैयक्तिक माझ्याशी शिकणार इथं शिकणार. प्रत्येक उपारकर गेले अनेक वर्षे इथे हा उपक्रम राबवत आहे वनमॅनशिवाय इथे. आणि मला माहिती आहे की ह्या गोष्टी काय प्रकारे कशा हँडल करायला लागतात आणि आपण एक वेगळं नातं घेऊन येतो. आणि मी प्रत्येक सरावाच्या पहिल्या दिवशी सांगतो की या ग्राउंडमध्ये आत लागले पाहिजे. आणि मग एक अशा प्रकारचे त्यांची मानसिकता घडलेली असते की ते आपल्याकडे लक्की ग्राउंड आहे आणि त्याप्रती आपण करतोय. दुसरा तुम्हाला एक आवर्जून उल्लेख करतो, जसं मगाशी त्यांनी सांगितलं आशा प्रकल्प हा जो उपक्रम आहे आपला हा नांदगावपासून 3 किलोमीटर बेळणे गाव आहे. मुंबई गोवा महामार्गाला लागून बेळणे गाव आहे. त्या ठिकाणी आपण निराधार वयोवृद्धांसाठी वृद्धाश्रमाचा उपक्रम आपण हाती घेतलेला आहे. आज सांगायला याला कुठलीही ग्रँट अनुदान किंवा काही मिळालं नाहीये, परंतु संस्थेचे जे काही हितचिंतक आहे सभासद आहे त्यांनी दिलेल्या कर्जाच्या माध्यमातून आपण या सगळ्या गोष्टी उभ्या करतोय. आणि तुम्हाला एक गोष्ट अभिमानाने सांगेन, ज्या 2 गोविंदा पथक इथे सराव करतात 33 कोटी युवा गोविंदा पथक आणि दुसरं शिवछत्रपती गोविंदा पथक. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मला एक सांगा की त्या गोविंदा पथकातील मुलांकडे किती रुपये असतील, पण आज त्यांचे प्रशिक्षक सागर जाधव यांनी या QR कोडच्या माध्यमातून 20 ते 25 वर ट्रान्सफर केली. मित्र हीच विजय क्रीडा मंडळाची कमाई आहे. हेच कमवलं विजय क्रीडा मंडळ आजपर्यंत. कोणत्याही प्रकारचं वर्गणी न काढता आजपर्यंत कोणत्याही स्तरावर न जाता अशा प्रकारचे उपक्रम राबवताना अनेक माणसं इथे जोडलेले आहेत आपण. आणि म्हणूनच या ठिकाणी एक आव्हान करतो, तिथले तमाम गोविंदा पथकाचे जे सदस्य आहेत त्यांना आव्हान करतो की आपण एक रिलेशन बिल्डअप केलं पाहिजे, आपण एकमेकाला सहकार्य केलं पाहिजे. कारण हा शेवटी गेम आहे. हा गेम आपण खेळत असताना दुखापत होणार, बाकी काहीतरी होणार आणि ह्याला मजा तेव्हा येणार आणि आयोजकांसह मजा तेव्हा येणार जेव्हा आपण उत्साहाने भाग घेणार. सातत्याने एखादी गोष्ट करणं हे सोपं नसतं. कोणत्याही मंडळाच्या माध्यमातून अशा प्रकारचा उपक्रम राबवणं ही वेगळी ध्येय असते. पुनश्च एक वार आयोजकांनी माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला इथे बोलायची संधी दिली आणि त्या आमच्या गोविंदा पथकाने त्या संधी दिल्याबद्दल मी आपला शतशः ऋणी आहे. आणि आपण मला बराच वेळ सहन केल्याबद्दल मी आपला शतशः ऋणी आहे. धन्यवाद. जय जय महाराज.